आमेन. तर परमेश्वराच्या वचनामध्ये देखील हीच गोष्ट तुम्हाला आणि मला शिकायला मिळते की अध्यक्षाची किंवा सेवकांची किंवा पास्टरांची जी पत्नी आहे तिचं चारित्र्य, तिचं कॅरेक्टर, तिचं बोलणं, त्याचं संभाषण करणं मंडळीतल्या लोकांबरोबर किंवा ज्या घरात ज्या कुटुंबा परिवारामध्ये जाते त्याने व्यवस्थित बोला. हालेलुया. बोला येशू मसीह की हे फार महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी काय लिहिलं आहे, गंभीर असाव्या, नाही तर पाळकाची बाई कधी भांडण लावते. आणि मी उदाहरण सांगितलं त्याच्यासाठी तुम्हाला पुरावा. म्हणून मंडळीतल्या लोकांनी देखील हा आदर्श घेतला पाहिजे की मंडळीतले लोक देखील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी कुठं काय बोलायचं, कुठं काय नाही बोलायचं, जरा गंभीर राहा, नम्र रहा प्रभू मध्ये. येशू मसीह की नेमस्त रहा, नम्र रहा आणि विश्वासूपणे जगणं गरजेचं आहे. कारण काय होतं, जर पाळत चांगलं जीवन जगत असेल तर पाळकीनबाईमुळे संकट येतात. बोलायचं हालेलुया. पाळकीनबाईमुळे चर्च बंद पडतं. मी नेहमी सांगतो, बाळक देवाच्या वचनाची चांगल्या प्रकारे मंडळीला घोषणा करत आहे, मंडळीला सांभाळत आहे, मंडळीची काळजी घेत आहे, पण पाळकीनबाई नुसतं म्हणत असेल पैशाना 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 पैशाना. तर ते मंडळीचे लोक काय करतात, पास्टरवरती जास्त प्रेम करतात, पाळकीनबाईकडे जाऊ दे, तिच्याकडे नाही जायचं, नको नको तिच्याकडे नको, ती भांडण्याला तिच्याकडे प्रार्थनेला नाही जायचंच नाही तिच्याकडे. तर कितीतरी जगामध्ये जे लोक सेवा कार्य करणारे आहेत त्यांच्या बायकांनी काय केलेलं आहे, त्यांच्या सेवा बंद करून टाकल्या. चांगले सेवा कार्य, चांगल्या मंडळीचे ते अध्यक्ष होते, पण बायकांनी सगळी चव घालून टाकली. म्हणून पौल या ठिकाणी काय म्हणतो, स्त्रियांनी त्यांना सेवा दिलेली आहे, त्यांनी आपल्या पती बरोबर सेवा कार्य केली पाहिजे, दूध तोंडीपणा त्या ठिकाणी करायचा नाही. येशू मसीह की गंभीर असाव्या, मंडळीमध्ये गंभीर राहा, काय बोलायचं काय नाही बोलायचं, देवाच्या सेवकांबरोबर काय बोलायचं काय नाही बोलायचं, तुम्ही पण पाळकीनबाई बरोबर काय बोलायचं काय नाही बोलायचं, तुम्ही पण घरातल्या लोकांबरोबर, तुम्ही सेवा कार्य करता, घरातल्या लोकांबरोबर काय बोलायचं काय नाही बोलायचं जरा बोला. नाही तर चर्च मध्ये प्रेम दाखवतात, चर्चच्या बाहेर गेल्यानंतर डायरेक्ट गोळ्या घालतात. मग हे प्रभूची ही स्त्री आहेत का, हे प्रभूचे सेवा कार्य करणारे बायका आहेत का, या अशा बोलतात का. एक जण असंच तिकडं XYZ मीटिंग होती त्यावेळेस ते म्हणायचे, बाबा एक जर दोन बायकाला उभं जर केलं ना लय शिव्या देतील, ते म्हणे धाडा 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 शिव्या देतील. मोर्चामध्ये ही गोष्ट झाली होती एक दिवस. आणि शिव्या